गोदावरी नदीवरील जायकवाडी, माजलगाव, बेलदरी, सिद्धेश्वर, दिग्रस या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहे। यामुळे गोदावरी नदीकाठच्या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली। गोदावरी नदीच्या बॅकवॉटरचे पाणी आज वसरणी भागात शिरल्यामुळे वसरणी परिसरातील पंचवटी नगरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली। अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरून मोठं नुकसान झालंय। 10 ते 12 फुटापर्यंत येथे पाणी साचलाय। या परिसरात अनिकेत गादेवार यांच्या श्वान फार्मिंगमध्ये 23 श्वान अडकल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली होती। त्यानंतर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने या परिसरात बचाव कार्य करून तब्बल 23 श्वानाला सुखरूप सुरक्षित स्थळी हलवले। तर पंचवटी नगर येथे पुराच्या पाण्यात अडकून असलेल्या एका 72 वर्षाच्या वयोवृद्ध आजीला सुखरूप बाहेर काढण्यात आला। पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर आल्यानंतर वयोवृद्ध आजीला अश्रू अनावर झाले। या पुराच्या पाण्यामुळे गोदावरी नदीकाठच्या शेतकऱ्यांचं व नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। या संदर्भात अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांच्याशी संवाद साधले आहे आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। गोदावरी नदीवर असलेल्या 5 धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे 16 दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि मी आता आहे वसरणी भागामध्ये आणि या वसरणी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी या ठिकाणी साचल्याचं आपल्याला दिसत आहे। नागरिकांच्या घरामध्ये देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे आणि आता अग्निशामक विभागाच्या वतीने या ठिकाणी बचाव कार्य करण्यात येत आहे। सर, काय झालं होतं आणि इथं श्वान अडकल्याची माहिती मिळाली होती, कशा पद्धतीने बचाव कार्य करण्यात? आम्हाला वसरणी येथे पंचवटी नगर येथे श्वान अडकल्याचे आम्हाला कॉल आला। ते कॉल आल्यानंतर आम्ही इथे आलो आणि ते श्वानला आम्ही बोटीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी 23 श्वान आम्ही काढून त्या मालकाच्या स्वाधीन दिलेले आहेत। काही नागरिक वगैरे अडकल्याची काही माहिती मिळते? सध्याच्याला तरी आम्हाला नागरिक अडकल्याची आम्हाला इथं माहिती नाही। आम्ही इथे वसरणी परिसरातील सर्व जनतेशी आम्ही संपर्क साधला, कुठे लोक अडकलेले आहेत का ते सांगा, आम्ही काढून म्हणून त्यांनी सांगितलं अडकलेले नाही। आता बाजूला इकडे तिकडे आहेत 1-2 ठिकाणची घरं, ते म्हणतात आम्ही टेकड्यावर आहोत, आम्हाला बाहेरून जायला रस्ता आहे, आम्ही सुरक्षित ठिकाणी आहोत। या ठिकाणी एकंदरीत किती पाणी साचलं असेल? आता आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे जवळपास 12 ते 15 फुटापर्यंत पाणी आहे। नांदेड शहरामध्ये इतर ठिकाणी कुठं अशी परिस्थिती आहे? सध्याच्याला तरी आम्हाला कॉल आला नाही कुठं नागरिक पाण्यामध्ये अडकले आहेत असं। सकल भागामध्ये पाणी गेलेले आहे बऱ्याच ठिकाणी, परंतु नागरिक अडकलेला आम्हाला आतापर्यंत कॉल कुठले आलेला नाही। एकंदरीत आपण या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणी जवळपास 23 जे आहेत श्वान अडकलेले होते आणि त्याला महानगरपालिकेच्या अग्निशमक विभागाच्या वतीने जे आहे ते बचाव कार्य करून त्यांना सुखरूप जे आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन हर्ष सोबत मी पवन जगदंबार, देशोन्नती, वसरणी, नांदेड।